उदय झालेला आहे आणि मित्रांनो काँग्रेस जनता पार्टीला भारतामध्ये बॅन करण्यात आलेला आहे। एका 2 दिवसामध्ये एवढे फॉलोअर्स की त्याने भारतीय जनता पार्टीला मागे सोडलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे सगळ्यात जास्त धक्का हा भारतीय जनता पार्टीला बसलेला नसून यामुळे सगळ्यात जास्त धक्का हा भारतातील विरोधी पक्षांना बसलेला आहे। खास करून महाराष्ट्रापुरतं जर सांगायचं म्हटलं तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आपले राजसाहेब ठाकरे यांना यामुळे प्रचंड असा धक्का बसलेला आहे। तुम्ही जर माझे मागचे काही व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या अगदी सहज लक्षामध्ये येईल की मी स्वतः राजसाहेब ठाकरे यांचा समर्थक आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा समर्थक आहे। परंतु अशा पद्धतीने पक्ष नसतो चालत हो। देशामध्ये किती लोक परेशान आहेत, युवा किती परेशान आहे, बेरोजगार किती परेशान आहेत, लोक शेतकरी सर्वसामान्य लोक किती परेशान आहेत, हे या विरोधी पक्षांना समजायला मार्ग नाही। मी अनेकदा म्हटलं की राजसाहेब ठाकरे यांनी पुढे होऊन नेतृत्व करणं गरजेचं आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन नेतृत्व करणं गरजेचं आहे। आता शरदचंद्र पवार तर म्हातारे झालेले आहेत, परंतु त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाने रोहित पवार किंवा अन्य कोणी पुढे येऊन नेतृत्व करणं गरजेचं आहे। आता रोहित पवार यांच्या पक्षामध्ये तुम्ही बघा, विकास लवांडे सध्या अडचणीमध्ये आहेत। विनाकारण विकास लवांडे यांना आता आज अटक झाल्याची चर्चा आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष खंबीरपणे त्यांच्यासोबत उभा राहिला का? रोहित पवार अगदी खंबीरपणे उभा राहिले का? जर पक्ष जर कार्यकर्त्याच्या पाठीमागे जर खंबीरपणे जर नाही उभा राहिला, कार्यकर्त्यासाठी जर पक्ष नाही लढला तर लोक तुमच्यासाठी कसं लढतील पक्षासाठी, याचा विचार या विरोधी पक्षांनी करणं गरजेचं आहे। म्हणजे विरोधी पक्षांना आता गरज राहिली नाही का? त्यांना कधीच सत्तेमध्ये जायचं नाही का? कारण भारतीय जनता पार्टीने सत्तेची सगळे दरवाजे आता बंद केलेली आहेत। आता सत्ता कशा पद्धतीने मिळते? सत्ता लोकांच्या मतातून मिळत नाही। ते दिवस गेले लोकांनी मतदान करायचं आणि सत्ता यायची किंवा सत्ता जायची। आता सत्ता मिळते, तुम्ही जे प्रतिष्ठित घराणे आहेत, आमदार खासदार आहेत, त्यांना डायरेक्ट आपल्या पक्षामध्ये घ्या। वेगवेगळे भारतामध्ये जे असणारे मतदारसंघ आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये काही असे स्ट्रॉंग नेते आहेत ज्यांच्याकडे सगळं नेटवर्क आहे, निवडून येण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा त्यांच्याकडे आहे, शिक्षण संस्था आहे आणि लोकांवर त्यांनी अनेक वर्षापासून त्यांच्या घराण्याने राज्य केलेलं आहे। असे सगळे नेते भारतीय जनता पार्टीने आता स्वतःच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत। म्हणजे एकदम मालदार पार्टी, पैशावाली पार्टी, ज्यांचा अनेक वर्षापासून लोकांसोबत कनेक्ट आहे, संबंध आहे, असे सगळे नेते भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत। आणि आता विरोधी पक्षाकडे अगदी चल्लर चिल्लर नेते झालेले आहेत, जे निवडून येणं त्यांच्याच्याने अशक्य आहे आणि प्रत्यक्षामध्ये रस्त्यावर लढण्याची त्यांची तयारी नाही। फक्त निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतर फक्त फॉर्म भरायचा आणि लोकांना म्हणायचं मतदान करा, तर अशाने मतदान होत नसतं। मतदान करून घेण्यासाठी एक स्ट्रॉंग नेटवर्क लागतं, ते नेटवर्क आता विरोधी पक्षामध्ये राहिलेलं नाही। दुसरं, भारतीय जनता पार्टीकडे निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोग आता भारतीय जनता पार्टीने स्वतः कशा पद्धतीने निवडणूक आयोगाने कार्य करायचं, काय निर्णय घ्यायचे, काय नाही घ्यायचे, हे सगळं आता निवडणूक आयोग ठरवत आहे। एवढंच नाही, आणि निवडणूक आयोग, सगळी यंत्रणा, पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, या सगळ्या गोष्टी आता भारतीय जनता पार्टीकडे आहेत। आणि ठीक आहे, आपल्या हिंदू राष्ट्रासाठी ते चांगलं सुद्धा आहे, परंतु हिंदू राष्ट्र सुद्धा हे निर्माण करायला तयार नाही। आपली भारतीय जनता पार्टीकडे 2 मागण्या आहेत। पहिली गोष्ट की यांनी सांगितल्याप्रमाणे यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा करणं गरजेचं आहे। त्याद्वारे आपला हिंदू मुस्लिम जो रेशो आहे तो बिघडता कामा नये। परंतु यातील कोणतेही निर्णय भारतीय जनता पार्टी घ्यायला तयार नाही, म्हणजे यांनी हिंदूंचा सुद्धा भ्रम निराश केलेला आहे। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे किंवा राजसाहेब ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे ते ओरिजिनल हिंदुत्व आहे। परंतु यांना लढायचं नाही, जर घरातच बसायचं असेल, यांना अजून भारतामध्ये एवढ्या पद्धतीने जी कॉकरोच पार्टी लॉन्च झालेली आहे याच्याबद्दल सुद्धा या लोकांना माहीत आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे। एवढे जर हे विरोधी पक्ष जर गाफील असतील तर मग याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेणारच। भारतीय जनता पार्टीने कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट सुद्धा आता भारतामध्ये बॅन केलेलं आहे, त्यांचं फेसबुक अकाउंट सुद्धा भारतामध्ये बॅन होईल। आणि अशा पद्धतीने काही न करता भारतीय जनता पार्टी 4-2 दिवस सोशल मीडियावरती ट्रेंड होईल, हे होईल, परंतु प्रत्यक्षामध्ये अशी कोणतीही पार्टी अस्तित्वात येणार नाही किंवा काही होणार नाही। केवळ लोकांसाठी एक मनोरंजनाचं हे साधन होईल आणि सरकारवर जो रोष व्यक्त करायचा आहे त्याच्यापुरतं हे साधन होऊन जाईल, तेवढ्यापुरतं मर्यादित होऊन जाईल। त्याचं रूपांतर एखाद्या आम आदमी पार्टीसारखं किंवा होणार नाही। थोडाफार जरी प्रयत्न झाला तरी त्याला फार मोठं यश येणार नाही आणि त्यामुळे याला कसलाही, या कॉकरोच पार्टीला वगैरे कसलाही आधार नाही। न्यायाधीशांनी जे म्हटलं होतं, येथील बेरोजगारांना किंवा अशा लोकांना कॉकरोच वगैरे म्हटलं होतं, जरी त्याबद्दल रोष आहे, लोकांच्या मनामध्ये रोष आहे, परंतु तो रोष व्यक्त करण्यासाठी काही संघटन असावं लागतं। संघटितपणे संविधान, आपल्याला भारताने संविधान दिलेलं आहे, त्या संविधान मूल्यांच्या आतमध्ये भारतामध्ये पक्षीय व्यवस्था आहे आणि पक्ष चालवण्यासाठी तुमच्याकडे संघटन असावं लागतं, विचारधारा असावी लागते, काहीतरी नीतिमूल्य असावे लागतात, कोणीतरी एक सर्वमान्य नेतृत्व असावं लागतं, त्यासाठी चळवळ उभा करावी लागते, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं।
असंच कोणताही नेतृत्व कोणालाही माहीत नाही, असंच ऑनलाईन फेसबुकवर तयार होऊन कोणी नेतृत्व होत नसतं आणि ते प्रत्यक्षामध्ये अंमलात येत नसतं, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि असा जर कोणी प्रयत्न केला तर त्यामुळे केवळ राज्यामध्ये अराजकता निर्माण होईल किंवा याला पर्याय व्यवस्था आपल्याला अशा पद्धतीने निर्माण करता येत नसते. पर्याय व्यवस्था निर्माण करायची असेल तर येथील विरोधी पक्षांनी यापासून बोध घेणं गरजेचं आहे की लोकांच्या मनामध्ये किती असंतोष आहे. लोक काम करायला तयार आहेत, लोक मतदान द्यायला तयार आहेत, लोक सगळं काही करायला तयार आहेत, लोक तुमचं ऐकायला तयार आहेत, तुमच्या पाठीमागे यायला तयार आहेत, आंदोलनात यायला तयार आहेत, सगळं काही सत्ता परिवर्तन करायला सुद्धा लोक तयार आहेत. परंतु याला कोणी ना कोणी दिशा देणारा व्यक्ती असावा लागतो, दिशा देणारे विचार असावे लागतात. आणि असे विचार जर हे विरोधी पक्ष द्यायला तयार नसतील तर हा फार मोठा धक्का कोणाला आहे? भारतीय जनता पार्टीला नाही. भारतीय जनता पार्टी अशा गोष्टी सहज मॅनेज करते. त्यांच्याकडे सगळं आहे, सोशल मीडिया आहे, अगदी 24 तास काम करणारे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, स्थानिक पातळीवरचे नेते आहेत, एवढी मोठी यंत्रणा आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सिस्टम भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. प्रचंड पैसा आहे, सगळं आहे. त्यामुळे कॉक्रोच पार्टी एकदम जो कॉक्रोच मारण्यासाठी जो स्प्रे असतो अगदी त्या पद्धतीने ही पार्टी तुम्हाला संपलेली दिसेल. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीपुढे ही पार्टी कधीही उभा राहू शकत नाही. परंतु या निमित्ताने हा पराभव भारतीय जनता पार्टीचा नसून किंवा कॉक्रोच पार्टीचा हा पराभव नसून हा पराभव आहे येथील विरोधी पक्षांचा, हा पराभव आहे येथील काँग्रेसचा. केवळ काँग्रेसमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल केवळ राहुल गांधी बोलताना तुम्हाला दिसत आहेत, बडबड करताना दिसत आहेत. ठीक आहे, त्यांचे अनेक मुद्दे बरोबर आहेत, काही मुद्दे चुकीचेही असतील, परंतु एकटे राहुल गांधी बोलत आहेत. काँग्रेसमध्ये दुसरा कोण नेता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वमान्य असा कोण नेता आहे? हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर खरंच ते महाराष्ट्राला लीड करू शकतात का? किंवा तशा पद्धतीचं नेतृत्व त्यांच्याकडे मॅजिक काही आहे का? काहीच नाही. अगदी काँग्रेसमध्ये जे काही उरलेले 4-2 घराणे आहेत ते सुद्धा आपापला मतदारसंघ सोडून त्यांना महाराष्ट्रासाठी देण्यासाठी वेळ नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये केवळ एकटे राहुल गांधी बोलत आहेत, परंतु खाली कसलंही टीम वर्क नाही, नेत्यांचं वर्क नाही, प्रत्यक्ष ग्राउंड लोकांशी कनेक्ट नाही. आणि त्यामुळे राहुल गांधी यांना सुद्धा यश येत नाही. त्यामुळे ही एक फार मोठी चपराक भारतीय जनता पार्टीसाठी नसून ही विरोधी पक्षांसाठी आहे. हे सुद्धा या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडवा.